मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे ज्योती सावित्रीला म्हणत असतात की सावित्री, तू भांबुर्ड्यात जा. तिथे काही शेतकरी वर्ग आहे. तिथल्या पालकांना तू मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व समजावून सांग. तिथे ब्राह्मण वर्गसुद्धा आहे, त्यांच्या इथे सुद्धा जा आणि मुलींनी शिक्षण का घेतलं पाहिजे हे त्यांना पटवून दे. तू कशी स्त्री आहेस, त्यामुळे तुझ्याशी बोलताना थोडी माणसं व्यवस्थित बोलतील. तेव्हा ती म्हणत असते, "आवं, पण त्यांनी मला विचारलं की मी कोण आहे, तर मी काय सांगू?" ज्योती म्हणतो, "तुला कुणाला काही सांगायची गरज नाही पडणार. तुझ्या कपाळावरती जे आडवं कुंकू आहे ना, ते सगळं काही सांगून जाईल. फक्त तू तिथे गेल्यानंतर जरा शांत राहा. लोक उलटसुलट बोलतील, तोंडावरती दारं बंद करतील, अपमानास्पद बोलतील, पण तुला हे सगळं सहन करावं लागणार आहे सावित्री. कारण आपला आजचा अपमान उद्याचा स्त्रियांच्या शिक्षणाचा किंवा स्त्रियांचा सन्मान ठरेल." असं इथे ज्योती सावित्रीला सांगत असतो की आपला आजचा अपमान उद्याचा स्त्रियांचा सन्मान ठरणार आहे. आणि त्या शब्दाने इथे आता सावित्री खूपच जास्त भारावून गेलेली असते आणि ती म्हणते, "हो मालक, मी सगळ्यांचा अपमान सहन करेन आणि तुमच्यासाठी आणि त्या मुलींसाठी मी शिक्षणाचं महत्त्व त्या पालकांना पुन्हा पुन्हा पटवून देण्याचा प्रयत्न करेन." असं सावित्री ज्योतीला सांगत असते. त्यानंतर इथे आता चिमणा सावित्रीला हाका मारते. ती म्हणते, "सावित्री, ये सावित्री, लवकर इकडे ये बरं." सावित्री म्हणते, "अहो आलेच मी, सासूबाई बोलवत आहेत." आणि ती आता बाहेर येते. तेव्हा चिमणा म्हणत असते, "सावित्री, हे बघ, चल आता ही ज्वारी तू साफ करायला घे." ती म्हणते, "ज्वारीच्या गोण्या, त्यासुद्धा एवढ्या?" चिमणा म्हणते, "मग काय, तुझं काही लक्ष तरी आहे का घरामध्ये? अगं त्या ज्वारी बाजरीमध्ये आहे ना, सगळे किडे पडले, त्याच्यामध्ये आळ्या पडलेल्या आहेत, त्या आता काढायला नको का? ते सगळं पाखडून स्वच्छ करून ठेव." तेव्हा सावित्रीला ज्योतीबरोबर बाहेर जायचं असतं, पण आता सासूला नाही कसं म्हणणार. त्यामुळे सावित्री लगेचच सूप घेऊन तिथे आता सगळं काही ज्वारी बाजरी साफ करायला बसते. ज्योती तिथे येतो आणि म्हणतो, "सावित्री, ए सावित्री, अगं काय हे, तू लगेच इथे काम करत काय बसलीस? आपल्याला बाहेर जायचं आहे, माहिती आहे ना, मुलींना जमा करायचं आहे आपल्याला." सावित्री म्हणते, "अहो मला माहिती आहे, पण आता इथे सासूबाईंनी हे सगळं साफ करायला सांगितले, याच्यामध्ये किडे पडलेत." तो म्हणतो, "नाही म्हणायचं ना, नंतर करायचं." तेव्हा सावित्री म्हणते, "सासूबाईंना नाही कसं म्हणायचं, काय बोलताय तुम्ही? तुम्ही जा बरं, पुस्तक वाचत बसा, मी येतेच." तेव्हा ज्योती आपल्या खोलीत येतो. त्याचं लक्ष तिथे असलेल्या डाक आणि बोरूकडे जातं. तो म्हणतो, "काय करू?" सदाशिवला पत्र लिहितो. तेव्हा इथे सदाशिवला आता ज्योतीने पत्र लिहिल्यानंतर बाहेर येऊन बघतात तर काय, सावित्री अजूनही ज्वारी बाजरी साफच करत असते. तेव्हा ज्योती येतो सूप घेऊन आणि सावित्रीच्या बाजूला बसतो आणि तो सुद्धा आता इथे ज्वारी बाजरी साफ करायला सुरुवात करतो. सावित्री म्हणते, "अवं हे काय करताय तुम्ही? द्या बरं इकडे द्या." तो म्हणतो की "एवढं जर तू एकटी करत बसलीस ना, तर आपल्याला जायला संध्याकाळ होईल, मग आपण मुली शोधायला कधी जायचं? दे लवकर लवकर, मी पण मदत करतो." चिमणा म्हणत असते, "वा वा वा सावित्री, खूपच हुशार आहेस ग. स्वतःला एकटीला काम करायला लागतंय, तर नवऱ्याला बसवलंस व्हय तू इथे कामाला मदत करायला. पारू असायची तर ती सगळी मदत करायची, घरातली सगळी कामं करायची, लक्ष असायचं तिचं घरामध्ये. पण तुझ्या बायकोचं घरामध्ये लक्ष आहे का? बघ ह्या ज्वारी बाजरीमध्ये किडे पडले." तेव्हा ज्योती म्हणत असतो, "आई, मीच तिची मदत करतोय. तिने मला नाही सांगितले, आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून मी मदत करतोय." चिमणा म्हणते, "कुठं बाहेर जायचं आहे रे तुम्हाला?" तो म्हणतो की "बाहेर जायचं आहे, आम्हाला शाळेसाठी मुली शोधायच्या आहेत आणि मला सावित्रीची मदत हवी आहे. सावित्री, चल आपण निघूया." असं म्हणून ज्योती सावित्रीला घेऊन जातो. तेव्हा चिमणा म्हणते, "घ्या, अरे काय माझ्या नशिबाला आले, कोण पाहुणे रावणे आले तर काय म्हणतील, काय हा पसारा, म्हणजे काहीही उरकून न जाता निघून गेली ही नवऱ्याबरोबर, आता हे सगळं कोण उचलणार." असं आता चिमणा म्हणून रडत असते. त्यानंतर ज्योती सावित्री दोघेजण आता मुली शोधायला निघालेले असतात. तेव्हा जातानाच तिथे एका ब्राह्मणाचं घर असतं, त्याच्यामध्ये 2 बायका जावा जावा बोलत बसलेल्या असतात. ज्योती म्हणतो, "जा सावित्री, बोल त्यांच्याबरोबर, कुणी मुलगी आहे का विचार." सावित्री म्हणते, "अवं, मी ब्राह्मणांच्या बायकांबरोबर जास्त बोलले नाही हो."
तेव्हा ज्योती म्हणतो, मग काय झालं, आपल्याला फक्त शाळेमध्ये मुली पाठवायच्या आहेत का एवढंच विचारायचं आहे. आणि तसंही तू इथे आता सरस्वती वहिनींजवळ बोलतेस की. ज्योती म्हणते, त्या ओळखीच्या आहेत म्हणून बोलते. ह्या काय ओळखीच्या आहेत का. ज्योती म्हणतो, हे बघ, तू जर मागे आलीस तर आपल्याला शाळाच बंद करावी लागेल. सावित्री म्हणते, नाही नाही, ते मी होऊ देणार नाही. तेव्हा सावित्री जाते पुढे आणि म्हणते, कुणी आहे का घरामध्ये, थोडं बोलायचं होतं. मुली आहेत का शाळेमध्ये पाठवायला. आम्ही भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली, मुली असतील तर पाठवा. तेव्हा त्या ब्राह्मण बायका इथे सावित्रीचा अपमान करतात आणि म्हणतात की ज्याची ज्याची जागा त्याला त्याला शोभते आणि जे काही तुम्ही सुरू केले आहेत ना ते थांबवा. आणि एवढे जर गारोदारी जाऊन फिरायची तुम्हाला हौस असेल ना तर इथे सुया दाबण पण विका आता, असं इथे त्या बायका म्हणतात. सावित्री आणि ज्योती दोघेही तो अपमान सहन करतात. तेव्हा सावित्री म्हणते, आवं कशा बोलल्या त्या बायका आपल्याला, बघितलंत ना. तोंडावरती दार बंद केलं त्यांनी. तेव्हा इथे आता लगेच ज्योती म्हणतो, सावित्री, ज्या वेळेला इथे आपल्या पारू वहिनीने राजाराम दादाचं नाव हे फुलांनी लिहिलं होतं तेव्हा राजाराम दादाला किती राग आला होता. त्याने तर पारू वहिनीला मारलंसुद्धा. आणि तू जेव्हा शिकलीस तेव्हा संपूर्ण घराने तुला विरोध केला, रात्रभर तुला बाहेर ठेवलं होतं, बरोबर ना. अगं मग आपल्या घरातली माणसं जर अशी वागू शकतात, घरातल्या सुनेला रात्रभर बाहेर ठेवू शकतात, तर हा तर आपला दुसरा समाज आहे, तो कसा काय वागवेल आपल्याला चांगलं. त्यामुळे आपल्याला आता अपमान सहन करतच आपल्यालाही आपली लढाई जिंकायची आहे. तेव्हा सावित्री आणि ज्योती म्हणतात की ठीक आहे, चला आपण आता जाऊया. जात असताना एक दृश्य त्यांच्या नजरेस पडतं. एक मुलगा खेळत असतो, त्याच्या 2 बहिणी येतात. त्यातली एक बहीण हट्ट करत असते की मला पण भोवरा दे, मला पण खेळायचं आहे. तो म्हणतो की नाही देणार. ती म्हणते की मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तो म्हणतो, सांगितलं ना नाही देणार म्हणून. तेवढ्यातच त्या मुलांची आई आहे, त्याने म्हणते, हे घे बाळा, हे घे, दूध पी बरं. तेव्हा ती मुलगी म्हणते, आई मला पण दूध हवं आहे. तेव्हा ती म्हणते, तुला कशाला दूध, तुला दूध नाही आहे, मुलाला दूध आहे. अगं तू काय दिल्या घरची आहेस, मुलींना इथे जास्त काही खाया प्यायला चांगलं दिलं नाही तरी चालतं, मुलांचे लाड करायचे असतात. तेव्हा ती मुलगी हट्ट करते आणि म्हणते मला पण हवं आहे. ती म्हणते गप्प बस, चल माझ्याबरोबर भांडी घासायला मदत कर. ती म्हणते अजिबात नाही, चांगलं चुंगलं काय असेल तर ते दादाला, आणि मला फक्त कामं करायला सांगतेस का, मी अजिबात कामं करणार नाही आहे. तेवढ्यातच तिची आई तिला मारायला लागते. तेव्हा सावित्री ज्योती जातात आणि त्या बाईला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती बाई काही थांबत नाही. तेवढ्यात तिचा नवरा तिथे येतो आणि म्हणतो, तुम्ही इथे काय करताय. कारण सावित्री ज्योती म्हणतात, अहो ताई जाऊ दे, तिला मारू नका. तेव्हा तुमच्या मुलीला शाळेत पाठवताय का. ती म्हणते अजिबात नाही, माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे, तुम्ही यायचं नाही आहे तिथे, नाहीतर ठरलेलं लग्न मोडेल तुमच्या बोलण्यामुळे. जा बरं तुम्ही इथून जा, तुम्ही पुण्यामध्ये पायी का फिरताय ना ते सगळं माहिती आहे बरं आम्हाला, असं आता तो माणूस म्हणतो. सावित्री ज्योती तिथून बाहेर पडतात. तेव्हा एका ब्राह्मणाचं तिथे आता घर असतं. सावित्री म्हणते, हे पण त्या ब्राह्मणांचंच घर आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, जा, पण हे खूप चांगले आहेत, तुला चांगलं वागवतील, चांगलं बोलतील. तेव्हा इथे आता आलेला असतो मोरोपंत. तो म्हणत असतो की ज्योती चल माझ्याबरोबर, एक मुलगी भेटेल आपल्याला शाळेसाठी. अरे तुला माहिती आहे का, त्या लोकांना फक्त काही संशयास्पद काही गोष्टी त्यांच्या मनात आल्यात, त्यांचं त्यांना निरसन करून घ्यायचं आहे, काही शंका आहेत त्या तुला विचारायच्या आहेत, पण मुलगी नक्की शाळेला पाठवू शकतात. तेव्हा ज्योती म्हणतो, खरंच, चल बरं आपण तिकडे जाऊया, पण इथे मी एकटी कसं सगळं सांभाळणार. ज्योती म्हणतो की तू सांभाळून घेशील सावित्री, आम्ही आलोच. एक जरी मुलगी आपल्याला भेटली ना तरी शाळेचा शुभारंभ होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती हा सावित्रीला आता ब्राह्मणांच्या बायकोबरोबर बोलायला सांगतो आणि म्हणतो की सगळं सांभाळून घे, आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा सावित्री आता बाहेर असते. ती म्हणते, आहे का कुणी घरात. तेव्हा ती आता बाई उभी राहते आणि म्हणते, हो आहे ना, या ना, या घरामध्ये या, बसा इथे. तेव्हा सावित्री जाते आणि घरामध्ये आता खाली बसते. तेव्हा ती विचारत असते, तुमची मुलगी का. तर हो, ही माझी मुलगी. वेणी घालताय का तुम्ही. तेव्हा ती म्हणते, हो मी वेणी घालते. तेव्हा ती म्हणत असते, बाळा तुझं नाव काय गं. ती म्हणते अंबिका. सावित्री म्हणते, अंबिका का, खूपच गोड नाव आहे. तेव्हा इथे सावित्री विचारत असते की मुलीचं नाव तर खूप छान आहे, मुलगीसुद्धा तुमची खूप छान आहे. ती म्हणते, हो ना, मुलीची वेळी घालत बसले होते, पण तुम्ही इथे कसे काय येणे केले. तुम्हाला काही बोलायचं असेल का, मनात ठेवू नका, जे काही असेल ते बोला ना माझ्याजवळ. तेव्हा इथे कसे येणे केले
ते सांगा. सावित्री म्हणते, भय मी आणि माझ्या मालकांनी भेडेवाड्यामध्ये आहे ना मुलींची शाळा सुरू केलेली आहे. तेव्हा आम्हाला काही मुली हव्या आहे शिकण्यासाठी. तर तुम्ही तुमच्या मुलीला पाठवाल का? तुमचे इथे मालक खूपच जास्त म्हणजे सुधारक आहेत असं मी ऐकलं. अंबिकाची आई म्हणत असते, कसलं काय? अहो इथे उपदेश द्यायचे लोकांना आम्ही खूपच जास्त सुधारलेलो आहोत आणि ते उपदेश आहेत ना उंबरड्याच्या बाहेरच ठेवून घरामध्ये यायचं. अहो ते जरी सुधारक आहेत असं दाखवत असले ना तरी मनामधून ते कपटी ब्राह्मणच आहेत. त्यामुळे तुम्ही काही आता त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवू नका की ते त्यांच्या मुलीला शाळेमध्ये पाठवतील. खरंच सांगते, दाखवायला फक्त ते दाखवतात खूपच मोठे सुधारक आहेत, पण इथे मनाने मात्र ते अजून गढूळच आहेत असं ती आता म्हणत असते. त्यामुळे इथे आता ती बाई म्हणत असते, कालचीच घटना तुम्हाला सांगते. माहेरी जाण्याचा फक्त हट्ट केला तर बघा त्यांनी काय केले. तर इथे तिच्या हाताला आता खूपच जास्त मारलेलं असतं, छडीने तिला मारलेलं असतं, चटके दिलेले असतात. ते आता इथे सावित्रीला दाखवले जातात. म्हणते की कुणाला सांगायचं सांगा बरं. हे या अशा गोष्टी आहेत ना बाहेर लोकांना माहिती नसतात, पण घरामध्ये आता ते कसे वागतात हे तुम्हाला कळलं असेलच. तेव्हा सावित्री म्हणते, व्हय कळलं, सांगायची बी काही गरज नाही, पण मुलगी शाळेत आली असती तर जास्त बरं झालं असतं हो. त्यामुळे इथे त्या अंबिकाची आई म्हणते की मलासुद्धा तिला पाठवायला नक्कीच आवडलं असतं यांची परवानगी असते तर. पण आता काय करायचं, तुम्ही इथपर्यंत आलात, पायपीट करताय, सगळं मला मान्य आहे, पण मी माझ्या एकटीच्या मतानुसार काहीच करू शकत नाही. जे काही बोलावं लागतं, करावं लागतं, हे सगळं यांना विचारूनच करावं लागतं. त्यामुळे मी याच्यामध्ये काहीही बोलू शकणार नाही आणि तुम्हाला आश्वासनसुद्धा देऊ शकणार नाही की मी माझ्या मुलीला पाठवेन म्हणून. हातावरचा मार बघितल्यानंतर सावित्रीला कळलेलं असतं की घरातलं वातावरण किती दूषित आहे. ती म्हणते की समजू शकते, काहीच हरकत नाही. तेव्हा ती म्हणते की येते मी. जायला निघाल्यानंतर इथे आता अंबिकाची आई म्हणते, थांबा, तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात ना, हळदी कुंकू लावते. तेव्हा अंबिकाची आई हळद कुंकू आणते आणि सावित्रीला लावते. सावित्रीसुद्धा आपल्या हाताने तिला हळद कुंकू लावते. त्यानंतर सावित्री तिथून निघालेली असते. ती म्हणते की तुम्ही किती पायपीट करताय, मुलींची शाळा सुरू केलीत, जे कुणी नाही केलं ते तुम्ही करताय. लोकांचा अपमान सहन करावा लागत असेल ना, तोंडावरती दरवाजे बंद होत असतील, पण तरीसुद्धा तुम्ही हे सगळं सहन करताय मुलींसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, चिमणा इथे आता काम करत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे सावित्री येते. ती म्हणत असते, सासूबाई. तेव्हा चिमणा म्हणते, काय गं आलीस का? अगं काय हे नवीन खूळ घेतलेस डोक्यामध्ये? नवरा जसं सांगतोय तशी आपली वागते, तो म्हणाला चल तशी निघून त्याच्याबरोबर निघून गेलीस, सगळं काही इथे पसारा ठेवून गेलीस. अगं मी एकटीने आता म्हाताऱ्या बाईने किती आणि काय काय आवरायचं गं? हाताशी इथे कामामध्ये मदत करायची सोडून नवऱ्याबरोबर आपली मुलींची शाळा काढायला जातेस. काय मिळतं काय त्यातनं तुम्हाला गं? काय आनंद मिळतो सांगा बरं तुम्हाला? चल आता बाद झालं इकडे तिकडे फिरणं, बस इथे आणि उरलेलं हे सगळं साफ करून घे चल. तेव्हा इथे सावित्री आता दमून खमून आलेली असते आणि लगेच ती आता ज्वारी बाजरी सगळं काही साफ करायला बसते. तेव्हा तिला आठवत असतं ब्राह्मणमध्ये फरक किती. तर आधीच्या ब्राह्मण लोकांनी तिचा अपमान केलेला असतो आणि तिला म्हणालेले असतात की पायरी ओळखून राहायचं. तर इथे सावित्रीला आता दुसरीसुद्धा ब्राह्मणबाई आठवते. ती म्हणते की तुम्ही किती पायपीट करताय ना मुली शोधण्यासाठी, लोकांचा अपमानसुद्धा तुम्हाला सहन करावा लागत असेल, पण हे सगळं तुम्ही करताय फक्त मुलींसाठी. त्यामुळे इथे तिला मनापासून असं वाटत असतं की मुली भेटाव्यात, मुलींनी शिकावं, यांची शाळा सुरू व्हावी, असं तिच्या नजरेमध्ये सावित्रीला दिसत असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावित्री आता तोच विचार करत असताना ज्योती तिथे येतो. ज्योती म्हणतो, सावित्री काय झालं, कसला विचार करतेस तू? मुलगी शाळेत पाठवणार आहेत का? तेव्हा सावित्री म्हणते, नाही, मुलीला शाळेत कुणीही पाठवायला तयारच नाही आहे. तो कुणालाच वाटत नाही की मुली शिकाव्या, शाळेत जाव्या. लहान लहान मुलींची लग्न ठरवून ठेवली आहेत, त्यामुळे त्या काही येणार नाही. तेव्हा इथे सावित्री म्हणते, पण त्यांनी एक गोष्ट मला सांगितली, इथे आता दाराजवळ शिदा मागायला जातो त्या पद्धतीने मुलगी शाळेत पाठवाल का? हे मागायला जाणं खूपच चुकीचं आहे. शिदा देण्या पद्धतीने आपली मुलगी कोण शाळेमध्ये पाठवणार? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, ते पण बरोबरच आहे. तेव्हा आपण मग करायचं तरी करायचं काय? सावित्री, अगं हळद कुंकू तुला कुणी लावलं? ती म्हणते, त्यांनीच लावलं हळद कुंकू. ज्योती म्हणतो, चांगलं आहे, प्रगती आहे,
तोंडावरती दरवाजे बंद करण्यापेक्षा हळद कुंकू लावलं ना ते जास्त चांगलं आहे असं आता ज्योती म्हणत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सावित्री म्हणत असते की मालक, त्यांची एक गोष्ट मला पटली आहे की असं आपण घरोघरी जाऊन मुलींना जर शाळेत पाठवा असं म्हणालो ना तर कुणी काही ऐकायला तयार नाही होणार. आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल. अशा एका ठिकाणी सर्व बायका आल्या पाहिजे आणि मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व घराघरात पोचलं पाहिजे. मी काय म्हणते मालक, हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवूया का? तेव्हा ज्योती म्हणतो, काय हळदी कुंकूचा कार्यक्रम? आतापर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम कुणी आयोजित केला आहे असं मी ऐकलेलं तर नाही आहे. पण जर असं केलं तर लोक नक्कीच जमा होतील, बायका नक्कीच जमा होतील, मला असं वाटतंय. सावित्री, चांगली कल्पना आहे. हळदी कुंकू म्हणजे स्त्रियांच्या कपाळावरती असलेला हा आता गैरसमजाचा टिळक जर काढायचा असेल ना तर हळदी कुंकू नक्कीच लावलं पाहिजे, नाही का? ती म्हणते, हो. म्हणजे इथे स्त्रिया अशिक्षित आहेत, अनाडी आहेत. त्यांच्या कपाळावरील अनाडीपणाचा हा टिळक बाजूला केला तर हळदी कुंकू नक्कीच लावता येईल असं आता ज्योती सावित्रीला म्हणत असतो. खूप चांगली कल्पना आहे. आपण नक्कीच इथे कार्यक्रम आयोजित करूया. अहो, पण आपल्या घरी केला तर कुणी नाही येणार. म्हणजे बायका येणार आहेत का? नाही येणार. मग कुणीतरी ब्राह्मणच बाह्य हवी. म्हणून आता सरस्वती वहिनी आहेत ना, म्हणजे सदाशिव गोवंडे याची बायको सरस्वती, तिला आपण सांगूया आणि त्यांच्या इथे आता हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करूया असं सावित्री ठरवते. तर पुढील भागामध्ये ज्योती म्हणतो, सावित्री अगं चल. सावित्री म्हणते, मालक अहो मला कामं आहेत. म्हणजे इथे सासूबाईंनी काही कामं सांगितलीत. सावित्री म्हणतो, हळदी कुंकूची कल्पना तुझी आहे. तुला त्या बायकांपर्यंत शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. तू जर नसेल तर कसं होणार? सावित्री म्हणते, मी येते. घरातली कामं पटापट उरकते आणि येते. तेव्हा ज्योती सर्जेरावला भेटायला गेलेला असतो. तेव्हा तो ज्योती आता मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व सांगत असताना सर्जेराव म्हणत असतो, अहो स्त्री म्हणजे पायातली व्हाण असते, व्हाण. तिला पायातच ठेवायचं असतं, तिला शाळा शिकवायची नसते. तेव्हा ज्योती म्हणत असतो की तुम्ही इथे एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतलात की एका व्हाणीच्या? सांगा बरं तुम्ही. एका स्त्रीच्या पोटी जन्माला घेऊन सुद्धा तुम्ही स्त्रीला व्हाण म्हणताय, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? तेवढ्यातच इथे सावित्री आता कामं करत असते. ती आता शेणाने अंगण सारवते, पूर्ण अंगणाला ती आता पाणी देते. त्याचबरोबर घरातली कामं करत असताना तिला आता चक्कर येत असते. तर इथे सदाशिवची बायको म्हणजे सरस्वती, तिला सांगितलेलं असतं हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचं आयोजन करायला. आणि ती विचारते ज्योतीला की भाऊजी, अहो वहिनी कुठे आहेत? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की सावित्री इथे आता घरातली कामं उरकून लगेच येते असं म्हणाली. वहिनी ती येतच असेल. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, सावित्रीला कामं करून करून आता चक्कर आलेली असते आणि तिथे आता सगळेजण हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये सावित्रीची वाट बघत असतात. ज्योतीसुद्धा वाट बघत असतो. कारण इथे ज्योतीला हळदी कुंकू फक्त नावाला करायचं असतं, कारण बायकांना एकत्र आणायचं असतं आणि मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व घराघरामध्ये पोचवायचं असतं. पण त्या ठिकाणी सावित्री अजून आलेलीच नसते.